नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू केलेला आहे. चॅप्टर नंबर 3 LCF अँड LCM म्हणजे लसावी आणि मसावी. त्याच्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केलेला आहे. त्याच्या पुढचा भाग आता आपण घेणार आहोत. त्याचं टॉपिकचं नाव आहे फॅक्टराइज अ नंबर इनटू इट्स प्राईम फॅक्टर्स. म्हणजे दिलेली संख्या त्यांच्या मूळ अवयवांच्या स्वरूपात आपल्याला लिहायची आहे. आता तुम्ही म्हणाल आपल्याला त्याचे अवयवसुद्धा फॅक्टरसुद्धा पाडायचे आहेत आणि ते मूळ आहेत किंवा नाहीत, प्राईम आहेत किंवा नाहीत हे सुद्धा बघायचं आहे. ते तुम्हाला असं थोडंसं कठीण वाटेल, परंतु एवढं काही कठीण नाही. छोट्या संख्येने भाग दिला तर छोट्या संख्या ज्या असतात 2, 3 वगैरे ह्या संख्या असतात किंवा 5 अशा पद्धतीचे जे नंबर असतात ते नेहमी प्राईमच असतात, त्या मूळ संख्याच असतात. त्याच्यामुळे त्या मूळ संख्या आहेत किंवा नाही हे विचार करण्याची गरज नाही. तर मग बघू आपण. ह्याच्या अगोदरच तुम्हाला फॅक्टर कसे पाडायचे ते मी तुम्हाला शिकवलेले आहे. मागच्या वेळेस प्रॅक्टिस सेट 10 शिकवताना तुम्हाला सांगितलेलं आहे फॅक्टर आपण कशा पद्धतीने पाडतो. तीच सेम आपल्याला पद्धत इथे वापरायची आहे. त्याच्यामुळे विशेष काही न करता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 11 म्हणजेच सराव संच 11 सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने फॅक्टर्स पाडतात ते. चला तर बघूया प्रॅक्टिस सेट 11. क्वेश्चन बघूया. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू अ प्राईम किंवा दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडा. पहिला दिलेला आहे 32. आता अर्थातच तुम्हाला मी अवयव किंवा फॅक्टर अगोदर करून दाखवलेले आहेतच, ते तुम्हाला येतच असतील. बघा अशा पद्धतीने आपण केलेलं होतं मागच्या वेळेस. 32 आता कोणत्या संख्येने भाग जातो. मागे मी तुम्हाला म्हटलेलं होतं की तुमच्या ज्या टेस्ट होत्या टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 वगैरे अशा पद्धतीचे, किंवा 2ने भाग जाण्याची कसोटी, त्याच्यानंतर 3ने भाग जाण्याची कसोटी, अशा ज्या कसोट्या आहेत ते तुम्ही लहान वर्गात शिकलेला आहात. का शिकलेला आहात? कारण की तुम्हाला नंबर बघितल्यानंतर, संख्या बघितल्यानंतर लगेच सांगता आलं पाहिजे की कोणत्या संख्येने भाग जातो. त्याच्यातली पहिली जी टेस्ट आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने the number have units 2, 4, 6, 8. The number is divisible by 2. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 असतात त्या संख्येला 2ने भाग जातो. अशा ज्या टेस्ट आहेत त्या मी तुम्हाला सगळ्यात सांगून दाखवत नाहीत, नाहीतर आपल्याला एक नवीन व्हिडिओ तयार करावा लागेल. लगेच लक्षात येईल. आता इथे एकक स्थानी 2 आहेत म्हणजे 2ने भाग जाईल. बे एके बे, इथे 1 उरतो 12 होतात, बे 7 12. आता हे पुन्हा 2ने भाग जाईल. बे 8 16, पुन्हा 2ने जाईल. बे 4 8, त्याच्यानंतर बे 2 4 आणि बे 1 बे. ह्याचे फॅक्टर आपण पाडलेले आहेत ते आपण इथे लिहायचे आहेत. 1 लिहायचाच असतो. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने. आपल्याला इथे मूळ अवयव पाडा असं म्हटलेलं आहे. हा 1 हा सगळीकडे लिहायचाच असतो, परंतु इथे आपला क्वेश्चन काय आहे की मूळ अवयवच लिहा. आता इथे आपल्याला त्यांनी म्हटलं की मूळ अवयवच लिहा असं म्हटलेल्यामुळे हा 1 नाही लिहिला तरी चालेल, कारण की 1 हा काय आहे, प्राईम नंबरसुद्धा नाही आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही. त्याच्यामुळे हा नाही लिहिला तरीसुद्धा चालेल, पण इतर वेळेस हा 1 हा लिहायचाच असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टरच विचारलेले आहेत, त्याच्यामुळे आपण 1 लिहित नाहीत, पण इतर वेळेस लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्याचे फॅक्टर पाडलेले आहे. हे सोपे आहेत, आपण ह्याच्या अगोदरसुद्धा बघितलेले आहेत ना. ठीक आहे, मग आता अजून एक घेऊ. दुसरं एक्झाम्पल घेऊ. 57. आता इथे सुद्धा मी भाग पाडतो. बघा इकडे, इथे 57, इथे 3ने भाग जातो. आपली टेस्ट तीच आहे की संख्यांची बेरीज. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. ज्या संख्यांच्या अंकांची बेरीज 3ने भाग जाणारे असेल त्या संख्यांना 3ने भाग जातोच. 5 आणि 7 12, 12 हे 3ने भाग जातो किंवा 3च्या पाड्यामध्ये येतातच, म्हणजे ह्या संख्येलासुद्धा 3ने भाग जाईल. अशा ज्या टेस्ट आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला कठीण जाणार नाही की ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल वगैरे विचार करण्याची गरज नाही.
तुमच्या जे टेस्ट आहेत त्या लहान वर्गांना तुम्ही केलेल्या नसतील तर मग मात्र इथे कठीण जाऊ शकतं. बघा 3 एके 3. आता इथे 2 उरतात आणि हे 7 27 होतात. 3 9 27. तर 19ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. तुम्ही 1 ते 100 1 to 100पर्यंत सगळे प्राईम नंबर काढलेले आहेत प्रॅक्टिस सेट 10मध्ये. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल हा 19 हा सुद्धा प्राईम नंबर आहे, म्हणजे याला कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. 19 एके 19 असंच लिहिणार. मग आपण इथे 57चे फॅक्टर काय लिहिणार आहेत? 3 × 19. अशा पद्धतीचे फॅक्टर्स आपल्याला काढता येतील. बघा हे सगळे प्राईम आहेत, हे सगळे प्राईम आहेत. आपण लहानात लहान संख्येने भाग दिला तर ते सगळे प्राईमच होतात, मूळ असतातच. मध्येच मोठी संख्या घेतली जसं इथे 4ने भाग जातो, 4 चौक 16 असं जर मोठी संख्या घेतली तर 4 हा प्राईम नंबर नाही, मग तुमचं चुकू शकतं. लहानात लहान संख्या घ्यायची म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं, म्हणजेच ते प्राईम नंबरच येतात, मूळ संख्याच येतात. अशा पद्धतीने आपण भाग पाडलेले आहेत. आणखी एखादं उदाहरण घेऊया तुमच्या सोयीसाठी म्हणून. चौथं एक्झाम्पल घेतो मी इथे, जरा तुम्हाला वाटेल थोडंसं मोठं आहे असं, त्या पद्धतीने मग सोडवतो आता मी इथे. बघा 208 म्हणजे 208, 2ने भाग जाईल, एकक स्थानी 8 आहे. बे के बे, बे 0 0, बे चौक 8. काही विद्यार्थी डायरेक्ट 14 लिहितात, मधला 0 लिहितच नाही, मग त्यांचं चुकतं. तसं नाही, गणितामध्ये कोणताही अंक कोणतंही चिन्ह अजिबात सोडायचं नाही, नाही तर आपलं चुकतं. बघा बे पंचे 10, बे दुने 4, इथे बे दुने 4, इथे 1 उरतो 12 होतात, बेसक 12. बे एके बे, बे त्रिक 6. आता 13ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, 13 एके 13. म्हणजे आपण इथे लिहिताना लिहिणार 208. ह्याचे जे आहेत 2 × 2 × 2 × 2 × 13 ह्या पद्धतीने आपण लिहू शकतो. अजून एक घेऊया आपण, त्याच्याच पुढचं घेऊया 7वं घेऊया आपण. 765. आता इथे कशाने भाग जातो? पहिल्यांदा तर एकक स्थानी जो आहे तो 5 आहे, त्याच्यामुळे 2ने भाग जाणार नाही. 3ने जातो का? बघा 6 आणि 5 11 आणि 7 18. 3ने भाग जाऊ शकतो. बघा 3 दुने 6, 1 उरतो 16 होतात, 3 5 15, पुन्हा 1 उरतो 15 होतात, 3 5 15. ह्याला 3ने जातो का नाही? 5 आणि 5 10 आणि 2 12. 3ने भाग जाईल. 3 7 21, 3 8 24, इथे 1 उरतो 15 होतात, 3 5 15. आता इथे 3ने भाग जातो का नाही? 8 5 13. 3च्या पाड्यात येत नाही, म्हणजे 3ने भाग जाणार नाही. तर 5ने भाग देऊया. एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5ने भाग जाणारच. 5 एके 5, इथे 3 उरतात, 5 7 35. 17 काय आहे? प्राईम नंबर, मूळ संख्या, भाग जाणार नाही. मग इथे येणार 765. 3 × 3 × 5 × 17. तर अशा पद्धतीने आपल्याला प्राईम फॅक्टर काढता येतात. हे आपल्याला एवढंच करायचं आहे. तुम्ही करू शकता, तुम्हाला येतं. याच्या अगोदरसुद्धा आपण केलेलं आहे, प्रॅक्टिस सेट 10च्या वेळेससुद्धा केलेले आहेत आणि लहान वर्गामध्ये सुद्धा केलेले आहेत. त्याच्यामुळे सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज करू शकता, तुम्हाला करायलाही जमेल. तर ह्या पद्धतीने आपण हे केलेलं होतं आणि आपला हा जो छोटासाच प्रॅक्टिस सेट 11 होता तो आपण संपवलेला आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 12. तर मग बघूया प्रॅक्टिस सेट 12 सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काय काय महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत त्या बघू. आत्ता आपण याच्या पुढे HCF म्हणजे मसावी बघण्यास सुरुवात करणार आहोत. आता HCF किंवा त्याला GCD असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे HCF किंवा GCD जे काय आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं नव्हतं, कारण की हा टॉपिक आपण पुढे शिकणारच होतो. GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर किंवा HCF जे आपल्या चॅप्टरचं नावच आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे जे आहेत
ते हे जे आहे त्यांचे लाँग फॉर्म आहेत HCF आणि GCD. ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर GCD म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मोठ्यात मोठा अवयव अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो, ज्याला मराठीमध्ये मसावी असं म्हणतात. महत्तम सामायिक विभाजक असं म्हटलं जातं त्याला. तर हे जे आहेत HCF जो आहे, ज्याला GCD असं सुद्धा म्हटलं जातं, ते आपण इथे काढणार आहोत. अर्थातच त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत प्राईम फॅक्टर्स मेथड. ज्या मेथडला आताच आपण जी मेथड वापरलेली आहे, आताच आपण जी सोडवलेलं आहे, मूळ अवयव पद्धत, म्हणजे जे काही अवयव आपण पाडतो आत्ताच आपण ते अवयव तयार केलेले आहेत, त्याच पद्धतीने ते फॅक्टर जसे बनवले त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण HCF काढणार आहोत. त्याच्यानंतर आणखी एक दुसरी मेथड आहे, त्याला म्हणतात डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग द HCF किंवा HCF किंवा मसावी शोधण्यासाठी भागाकार पद्धती. ह्या ज्या दोन पद्धती आहे, एक अवयव पद्धत आहे, मूळ अवयव पद्धत किंवा प्राईम फॅक्टर मेथड, ही एक आहे मेथड जी आपल्या सगळ्यांनाच जमते, आपण काढतो. आणि त्याच्यानंतर डिव्हिजन मेथड जी आपण बघितलेली नाही ती आता आपण बघणार आहोत. अशा दोन मेथड आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 12 म्हणजेच सराव संच 12. तर चला बघूया सराव संच 12. हे प्रॅक्टिस सेट 12 ह्याच्यामधला आपण पहिलाच क्वेश्चन बघत आहोत. फाइंड HCF म्हणजे मसावी काढा. त्याचं पहिल्या क्वेश्चनमधलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 25, 40. आता मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने फॅक्टर काढणार आहोत. पहिल्यांदा आपण कसले फॅक्टर काढू? 25. इथे मी सोडवतो. तुम्हाला टेस्ट किंवा कसोट्या येत असतील तर तुम्ही सांगू शकता. इथे 2ने भाग जात नाही, 3ने भाग जात नाही, 4ने नाही, इथे 5ने भाग जाईल. 5 5 25 ह्या पद्धतीने. आता ते फॅक्टर आहेत ते मी इथे लिहितो. एक लिहायचंच आहे 5 × 5. त्याच्यानंतर दुसरा आहे तो दुसरा मी इथे घेतो 40. ते सुद्धा मी इथे साईडला सोडून दाखवतो. इथे जवळच इकडे कुठेतरी सोडून दाखवतो. इथे घेतो मी, खालीच घेतो. बघा 40 कितीने भाग जाईल? 2ने भाग जाईल. 2 दुने 4, 2 0 0, 2 1 2, 2 0 0, म्हणजे आपण म्हणतो ना 2 10 20 त्या पद्धतीने. 2 5 10, 5 1 5. इथे लिहितो मी 2 × 2 × 2 × 5. आता इथे हे दोन्ही काढलेले आहेत, हे मी इथे काढलेले आहेत, इथे फॅक्टर पाडलेले आहेत. ते तुम्ही असं लिहिलं नाही तरी सुद्धा चालेल, साईडला लिहून बघायचे, साईडला सोडून बघायचे. हे मात्र लिहिणं गरजेचं आहे, हे एवढं लिहायचं आहे. हे तुम्ही साईडला सोडून बघायचं अशा पद्धतीने. आता इथे आपण HCF काढणार. आता HCF म्हणजे बघा HCF किंवा मराठीमध्ये मुलं म्हणतात मसावी अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये काय काढायचं असतं? कॉमन. इथे बघा, इथे काय आहे? 5. अशा दोनच संख्या कॉमन आहेत. म्हणजे 25मध्ये सुद्धा आहे आणि 40मध्ये सुद्धा आहे. जसं 40मध्येच असं नाही, 25मध्ये आहे, 40मध्ये आहे अशा पद्धतीने. 25चे सुद्धा फॅक्टर आहेत आणि 40चे सुद्धा फॅक्टर आहेत अशा पद्धतीने. 25चा सुद्धा हा फॅक्टर आहे, 40चा सुद्धा हा फॅक्टर आहे. तसंच 25चा हा फॅक्टर आहे, 40चा हा फॅक्टर आहे. अशा पद्धतीने कॉमन निघतील तेच घ्यायचं आहे. कोणता आहे तो? 5 × 1 किती येतं? 5. म्हणजे आपला HCF काय आला? 5. तसंच मराठीमध्ये सुद्धा मुलं लिहू शकतात 5 असा. HCF किती? 5. तसंच मराठीमध्ये मुलं लिहितात 5. ह्या पद्धतीने 5 हा त्याचा HCF येतो. काय करायचं आहे इथे तुमच्या लक्षात आलेलं, आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत, ज्याच्या हे आपण अगोदर पाडून घेतले. 2दा आपण हे फॅक्टर पाडायचे शिकलेलो आहोत. ते फॅक्टर मग इथे लिहायचे आहेत आणि त्याच्यातलं जो काही कॉमन आहे ते कॉमन जेवढे असतील तेवढेच घ्यायचे आहेत आणि मग तो आपल्याला मिळतो HCF. अशा पद्धतीने HCF काढण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे. हे पहिले एक्झाम्पल घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता दुसरं एक्झाम्पल घेऊया. हे दुसरं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे 40, 60, 75, 40, 60, 75.
3 संख्या आहेत, 3 नंबर्स आपल्याला इथे दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण काढूया 40चे फॅक्टर, जे आत्ताच आपण काढलेले आहेत. हे जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये तिसरं एक्झाम्पल आहे, आत्ताच आपण काढलेले आहेत. 2 2 जा 4, 2 0 0, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10, 5 1 जा 5. असं आत्ताच आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत. जे आहेत ते मी इथे लिहितो. 2 × 2 × 2 × 5 ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरं 60चे फॅक्टर मी पाडणार आहेत, ते सुद्धा मी इथे फॅक्टर पाडून घेतो. बे त्रिक 6, बे के बे इथे एक उरेल, 10 होतील, बे पंचे 10, ते 3ने भाग जाईल, 3 5 15 आणि 5 1 5. 2 × 2 × 3 × 5. अजून एक आहे, तर मी इथे फॅक्टर बनवतो. 75 बघा इथे 3ने भाग जाईल, 7 5 12 म्हणजे 3ने भाग जाईल, 3 2 6, 1 उरतो, 15 होतात, 3 5 15. आता 25ला 5नेच भाग जातो, 5 5 25, 5 1 5. 75 3 × 5 × 5 ह्या पद्धतीने. हे जे आहे हे आता मी म्हटलं त्या पद्धतीने हे तुम्ही साईडला सोडून बघायचं आहे, इथेच लिहायचं नाही. हे तुम्हाला दिसावं म्हणून मी इथे सोडून दाखवलेलं आहे. आपल्याला फक्त एवढं लिहायचं असतं, एवढंच, बाकी इकडे एवढं लिहायचं नाही. तुम्हाला दिसावं म्हणून मी ते लिहिलेलं आहे. आता आपला HCF किंवा आपण मराठीमध्ये काय म्हणतो, लसावी. 3 संख्या असतील तर 3मध्ये पण कॉमन पाहिजे, 4 असतील तर 4मध्ये सुद्धा कॉमन पाहिजे, 2मध्येच पाहिजे तसं नाही, तर 3मध्ये सुद्धा. 1. त्याच्यानंतर 2 2मध्ये आहे, इकडे नाही. 3 सुद्धा इथे 2मध्ये आहे, इकडे नाही. 5 आहे. इथे सुद्धा HCF आपला किती आलेला आहे, 5 आलेला आहे. किंवा मराठीतली मुलं जी आहेत ती असं लिहू शकतात, मसावी बरोबर 1 × 5 बरोबर 5. अशा पद्धतीने 5 आहे तो 5 मसावी आपण इथे काढलेला आहे. ह्या पद्धतीने आपण काढू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण फॅक्टर काढलेले आहेत. तुम्हाला मी अजून एखादा फॅक्टर काढून दाखवतो इथे. 8वं एक्झाम्पल घेऊया आपण इथूनच एक. बघूया 8वं एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दाखवतो. हे जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये 8वं एक्झाम्पल आहे. आपण सोडवूया. पहिल्यांदा 57, 5 आणि 7 12 म्हणजे 3चा भाग इथे जाईल. मी इथे तुम्हाला भाग देऊन दाखवतो. 3 1 3 2 उरतात, 27 होतात, 3 9 27. आता 19 राहिला. 19 काय आहे, प्राईम नंबर आहे, त्याला भाग जात नाही, म्हणून इथे 1 × 3 × 19. अजून मी दुसरा बघतो, दुसरा सोडून दाखवतो तुम्हाला. इथे बघा 75, इथे सुद्धा 7 5 12 म्हणजे 3ने भाग जाईल. 3 2 6, 1 उरतो, 15 होतात, 3 5 15. तर इथे 5 5 25, 5 1 5. 75 चे फॅक्टर काय होतील, 3 × 5 × 5. त्याच्यानंतर आणखी एक आहे 102. 2 आणि 1 3. इथे सुद्धा 3ने भाग जातो. 3 त्रिक 9, 1 उरतो, 12 होता, 3 चौक 12. इथे 2ने पण भाग जातो. चला आता 2ने भाग देऊया.
बे एक उरतो बे साती 14. 17ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही जात. 17 एके 17. म्हणजे इथे सुद्धा फॅक्टर लिहिताना 102 1 इंटू 3 इंटू 2 इंटू 17 ह्या पद्धतीने. कॉमन 1 आहे, 3 आहे, बाकीचं काय कॉमन नाही. तिन्ही संख्यामध्ये 57, 75 आणि 102 ह्या तिघांच्या फॅक्टरमध्ये सुद्धा कॉमन पाहिजे, दोघांमध्येच नाही. तिघांमध्ये हे एवढेच कॉमन आहे, म्हणून आपण लिहिणार HCF किती आहे? 1 इंटू 3 इज इक्वल टू 3. किंवा मराठीमध्ये लिहिणार मसावी 1 गुणिले 3 बरोबर 3. तर अशा पद्धतीने जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आपल्याला इथे तयार करता येतात. ती सोपी पद्धत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला 3च एक्झाम्पल इथे सोडवून दाखवलेली आहेत. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. एकतर हे फॅक्टर पडायचे जे आपण अगोदर शिकलेलं आहोत, अशा पद्धतीचे फॅक्टर पडायचे 2 वेळा. आत्ताच मी यंदाच तुम्हाला करून दाखवलेलं आहे. अगोदरच्या इयत्तामध्ये सुद्धा तुम्ही शिकलेला आहात, त्याच्यामुळे फॅक्टर पडायचं तर तुम्हाला जमतंच. आणि त्याच्यामधून काय काढायचं की कॉमन 2 असतील तर दोघांमध्ये सुद्धा कॉमन पाहिजेत, 3 नंबर असतील तर 3मध्ये कॉमन पाहिजेत, 4 नंबर दिलेले असतील तर 4मध्ये सुद्धा कॉमन पाहिजे. अशा पद्धतीने कॉमन काढायचे आणि मग त्यांचा गुणाकार केला की आपल्याला HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा मसावी महत्तम सामायिक विभाजक हे आपल्याला मिळतात. ते आपण अशा पद्धतीने सोडवतो. तर ह्या पद्धतीने आपण ते काढलेले आहेत. आता आणखी एक पद्धत बघणार आहोत. ते काही विद्यार्थ्यांना थोडीशी कठीण वाटू शकते, परंतु व्यवस्थित लक्ष दिलं तरी ती सोपी पद्धत आहे. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत. HCF काढण्याची डिव्हिजन मेथड किंवा भागाकार पद्धती. चला तर बघूया भागाकार पद्धती. तर ही भागाकार पद्धती किंवा डिव्हिजन मेथड बघण्यासाठी आपण काय करणार? दुसरा क्वेश्चन बघणार. फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजेच भागाकार पद्धतीने मसावी काढा आणि अपूर्णांकाला सोपं रूप द्या. पहिला क्वेश्चन आहे 275/525 म्हणजे 275/525. आपल्याला नुसता मसावी काढायचा नाही तर हा जो अपूर्णांक आहे त्याला सोपं रूपसुद्धा द्यायचं आहे. तर बघूया इथे काय आहे, ही सोपी मेथड आहे. आपल्याला काय करायचं आहे, लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा आहे. मी इथे भाग द्यायला सुरुवात करतो. मोठी संख्या आहे आपली 525. ही मोठी संख्या आहे, त्याला भाग देणार आहे 275 ह्याने. तर 275 एके 275, 275 दुने 75, 75 150, 200, 200 400 म्हणजे 75 दुने 550 होईल. 550 म्हणजे 550, परंतु हे 525 आहेत म्हणजे आपल्याला काय करावे लागेल, 275 एके 275 एवढंच घ्यावं लागेल. आता बघा 5तून 5 गेला राहिला 0, 2तून 7 जात नाही, 12तून 7 गेले राहिले 5, इथे हातचा 1 दिला, 5तून 3 गेले राहिले 2 म्हणजे किती राहिले 250. आता हे जे 250 आहे त्याने कशाला भाग द्यायचा आहे तर इथे भाग द्यायचा आहे. हा इथून इथे भाग द्यायचा आहे म्हणजे आपण आता कशाला भाग देणार 275ला. 250 इथे 250 एके 250 असंच करावं लागेल. 250 एके 250. 5चे 5, 7तून 5 गेले राहिले 2, 2तून 2 गेले राहिले 0. आता तुम्ही बघितले मी ह्याने इथे भाग दिला, तसंच हा ह्याला भाग देईल. बघा 25 एके 25, 0 0 वरून घेतला 0, 25 0 0. म्हणजेच काय राहिलं इथे 0. म्हणजे शेवटची जी संख्या होती, हे बघा, हे पहिल्यांदा ह्या संख्येने भाग दिला, त्याच्यानंतर ह्या संख्येने भाग दिला, त्याच्यानंतर ह्या संख्येने भाग दिला. शेवटची जी संख्या होती ज्याने भाग गेला ती शेवटची संख्या कोणती आहे 25.
म्हणजेच आपला मसावी किंवा HCF काय आहे 25. म्हणून तुम्ही इथे म्हणू शकता की HCF ऑफ किंवा नुसतं म्हणू शकता HCF इज 25 किंवा मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता मसावी बरोबर 25 ह्या पद्धतीने लिहू शकता. पण आपल्याला इथपर्यंतच थांबायचं आहे का? तर नाही, आपल्याला अजून जो अपूर्णांक आहे ह्याला सोपं रूप द्यायचं आहे. चला तर सोपं रूप देऊया आपण ह्याला आता आपण सोपं रूप देतो, म्हणजे 25ने भाग देतो. 275 छेदात 525 ह्याला कितीने भाग देणार? 25ने. मागे तुम्हाला मी भाग द्यायला शिकवलेलं होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने भाग दिलेला नाही, त्यांनी गुणाकार करून दाखवलेला होता मला. असे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी गुणाकार करून दाखवलेला होता त्यांना अशा पद्धतीने भाग द्यायला कठीण जाणार आहे, आणि ज्यांनी खरोखर भागाकार केलेला होता ते हे अशा पद्धतीने सहज भागाकार करू शकतात. बघा, भाग देऊया. 25 एके 25. आता इथे 25 एके 25 केल्यानंतर इथे किती उरतात? 25 27मधून 25 गेल्यानंतर 2 उरतील. 2 आणि 5 25 होतील. पुन्हा 25 एके 25. तर इथे 52 म्हणजे इथे 25 दुने 50. इथे 2 उरतात. पुन्हा इथे 5 2 आणि 5 25 होतील. 25 एके 25. ह्या पद्धतीने आपण इथे सिम्पलेस्ट फॉर्म किंवा साधं रूप इथे दिलेले आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला भागाकार पद्धतीने सोडवायचं आहे. बघा, हा अपूर्णांक आहे. मोठी जी संख्या आहे त्याला लहान संख्येने भाग द्यायचा आहे, म्हणून आपण इथे लहान संख्येने भाग दिला. भाग दिल्यानंतर एवढी बाकी राहते, शिल्लक राहतं. आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे ह्यांनी कशाला भाग द्यायचा आहे? ह्या संख्येला भाग द्यायचा आहे इथे. मग त्यांचा भागाकार झाल्यानंतर एवढं शिल्लक राहील. आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे किंवा बाकीचे आहे ते बाकीने कुठे भाग द्यायचा आहे? इथे. आणि मग भागाकार करायचा आहे. जिथे शेवटी शून्य भागाकार येतो, शून्य राहते, इथे शून्य बाकी राहते. जिथे बाकी शून्य राहते, ज्याच्यामुळे बाकी शून्य राहिली, ज्या संख्येने भागाकार करून बाकी शून्य राहिली ती संख्या म्हणजे आपला काय असतो? HCF म्हणजेच मसावी असतो. ह्या पद्धतीने. आणि मग आपण मसावी तर काढलेला आहेच, पण आपल्याला पुढे सिम्पलेस्ट फॉर्म किंवा सोपं रूप द्यायला सांगितलेलं आहे. मग ह्या 25ने इथे हा जो आपल्याला अपूर्णांक फ्रॅक्शन दिलेला आहे त्याला 25ने भागायचा आहे. हा अशा पद्धतीने आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजेच आपला जो काही साधं रूप आहे ते मिळालेले आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला भागाकार पद्धती वापरायची आहे. तर हे पहिले एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे भागाकार पद्धतीचं. आता दुसरं एक्झाम्पलसुद्धा सोडवूया. तर दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. हे दुसरं एक्झाम्पल आहे 76/133. 76 छेदात 133. काय केलेलं होतं आपण अगोदरच्या एक्झाम्पलला? विचार करा. काय पहिली स्टेप होती आपली? लहान संख्येने मोठ्या संख्येला भागायचं. ह्या 133ला आपण कशाने भागणार? 76ने भागणार. आता 76चा पाढाच आपण इथे तयार करून घेऊया. 76 एके 76. 76 दुने बेसक 12. 2 हातचाला 1. बेसाती 14 आणि 15. 152 होतात. ह्याच्यापेक्षा मोठे होतात. आपण करूया 76 एके 76. 3तून 6 जात नाही. 13तून 6 गेल्यानंतर किती राहतील? 7. बरोबर ना? 7 राहतात. 13तून 6 गेल्यानंतर 7 राहतात. हातचा इथे 1 दिला. आता पुन्हा 3तून 7 आणि 1 8. 3तून 8 जात नाही. मग किती? 13तून 8 गेले. मग किती राहतील? 5. इथे हातचा देऊन टाकला. 1तून 1 गेला, 0 राहिला. तो सध्या मी इथे लिहित नाही, तुम्ही लिहिला तरी चालेल. बरं, मी पण लिहून टाकतो. आता ह्याच्याने ह्याला कशाने भाग देणार? ह्याच्याने बघा, विचार करा. मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 2दा सांगितलेले आहे. कशाने भाग देणार? ह्या संख्येने इथे भाग द्यायचा असतो.
बघा 57 दुने 114 होईल, हे पण मोठे होतात. मग आपल्याला इथे सुद्धा 57 एके 57, 57 1 जा 57 असंच करावं लागेल. 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले, राहिले 9. हातचा दिला 1, 5 आणि 1 6 होतात. 7तून 6 गेले, राहिला 1. आता ह्याने कशाला भाग द्यायचा, इथे 57. बघा 19 त्रिक 57, बरोबर ना. बघा आता 0 बाकी राहिली, म्हणजे आपला काय आहे, HCF काय आहे, हा 19. म्हणून आपण इथे लिहिणार HCF इज 19, किंवा मराठीमध्ये मसावी किती, 19. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, सोपं रूप द्या. मग आपण इथे सिम्पलेस्ट फॉर्म क्रिएट करणार आहोत. बघा इथे विचार करा तुम्ही, कितीने भाग जातो. बघा 19चा पाढा बोला, किंवा नसेल येत तर 19चा पाढा तयार करा. तर अशा पद्धतीने तुम्ही 19चा पाढा बोललेले असाल किंवा भाग दिलेला असेल, नसेल 19चा पाढा येत असेल तर 19चा पाढा तयार करा आणि भाग द्या. कसं आहे, 19 चोक 76 आणि 19 7 133 अशा पद्धतीने ते येते. तर हा झाला आपला सिम्पलेस्ट फॉर्म किंवा सोपं रूप, ह्या पद्धतीने तयार झाले. तर ही होती भागाकार पद्धती किंवा डिव्हिजन मेथड फॉर ऑब्टेनिंग HCF किंवा मसावी मिळवण्याची भागाकार पद्धती, आणि हा आपण तयार केलेले आहे सिम्पलेस्ट फॉर्म, साधं रूप. तर ह्या पद्धतीने आपली जी काही एक्झाम्पल्स होती ते एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहेत. तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनमधली सुद्धा 2 एक्झाम्पल सोडवून दाखवलेली आहेत. ह्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये खरं म्हणजे 3 एक्झाम्पल आहेत, 2 मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत, 1 तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. हा सुद्धा प्रॅक्टिस सेट आपण इथे संपवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11वा आणि 12वा असे 2 प्रॅक्टिस सेट संपवलेले आहेत. साधे सोपे होते, ते चांगले तुमच्या सहज लक्षात राहू शकतात. तर आजचा पुरता अभ्यास आहे तो एवढा पुरेसा आहे. आता आपल्याला इथे काही थांबायला हरकत नाही, थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा अभ्यास घेऊ. धन्यवाद. थँक्यू.